जे आहे त्याची किंमत नसतेच कधी. विठ्ठल विठ्ठल. जे मिळालेलं आहे त्याचं फार काही आकर्षण नसतं, उलट विकर्षण होतं. त्याचा वीट येतो हळूहळू. ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ते भोगताना इंद्रिय बोथट होतात. इंद्रियाला त्याच्यात रस उरत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जेवायला बसल्यावर पहिला गुलाबजामुन खाताना जो आनंद आहे, जी ओढ आहे, जी गोडी आहे, जे आकर्षण आहे, गुलाबजामुन वा, ती गोडी, ती ओढ 42वा खाताना राहील का? हळूहळू वीटच येतो, हळूहळू रस उरतच नाही. जे रूप, जे सौंदर्य पाहताना आज तुम्हाला आकर्षण वाटतंय, ते रूप आणि सौंदर्य रोजच बघायची वेळ आली तर एक दिवस असा नक्की येतो की ते पाहावंच वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण प्रपंचातली गोडी आवीट नाही, वीट येणारी आहे. काय अहो, संपत्तीवान माणसं सुद्धा संपत्तीत सुखी राहत नाहीत. संपत्ती असूनही बेचैन असतात. त्याचे 3 कारण. आहे ते जाईल का, येणारं बंद होईल का, आणि हे सगळं असूनही मीच मरल का. काय उपयोग आहे असून तरी? समजा मीच मेलो तर काय करायचंय? संपत्तीचं काय करायचंय? 3 गोष्टी सतवतात आणि धन फक्त 3च गोष्टीसाठी उपयोगाला येतं. काय सांगितलंय आचार्य चाणक्याने अर्थशास्त्रामध्ये? कौटिल्याचा श्लोक आहे, फार गोड शब्द आहे. धनांते त्रिविधानि गुणानि यज्ञवत. बघवत नाही. एखाद आपल्या पुढे गेला ना की आपल्याला कळ लागते म्हणजे लागते. विठ्ठल विठ्ठल. काय कळत नाही. प्रपंचाचं रहाटगाडगच तसं आहे. इथे स्पर्धा आहे, इथे असूया आहे, इथे एकमेकाचा द्वेष आहे. आणि हा द्वेष काही लांबची माणसं करतात असं समजू नका. जवळची माणसं, एका गावात राहणारे, एका घरात राहणारे सख्खे भाऊ असू द्या, पण तो माझ्यापेक्षा पुढं किती वरून म्हणला की माझं फार प्रेम आहे भावावर वगैरे, तरी कलियुगात राम लक्ष्मण होत नसतात. विठ्ठल विठ्ठल. मुलात द्वेष आहे, ईर्ष्या आहे. बापात आणि मुलात द्वेष आहे, ईर्ष्या आहे, भांडण आहे. काय प्रकार असावा हा सगळा? त्याचं कारण आहे. ह्या सगळ्याचं कारण काय? विद्यारण्य स्वामी सांगतात त्याचं कारण. फार गोड श्लोक आहे, ऐका बरं. दृश्यते वा श्रव्यते च विषयं कामनानुपजायन्ते चित्ताः तदा ते जीवात्मानं पतनात् दुःखदौर्मनस्यते भुंक्त्वा नरः. एखादा विषय पाहिला आणि ऐकला की त्याच्याबद्दल मनामध्ये आशा, अपेक्षा, आकांक्षा निर्माण होतात आणि त्या आशेच्या पूर्तीकरता केलेले प्रयत्न किंवा आशेची न झालेली पूर्ती, या दोन्हीचा परिणाम दुःख आणि दौर्मनस्य अवस्था होऊन मनुष्याचं पतन होत असतं. विठ्ठल विठ्ठल. विचित्र प्रकार आहे. मला सांगा, कशासाठी एवढं पतन झालं माणसाचं? आज नवरा बायकोत प्रेम राहिलं नाही, द्वेष करतात, ईर्ष्या करतात, भावाभावात प्रेम नाही. रामायण आम्हाला काय सांगतं? वनवास रामाला झाला होता का लक्ष्मणाला? बोला. कैकेयीनं कुणाला वनवास मागितला? रामाला वनवास झाला होता का सीतेला? बोला बोला ना. सुनबाईला वनवासाला पाठवा म्हणले होते का दशरथ राजे? सीतेला सांगितलं होतं रामाने, तू येऊ नको, तू इथंच राहा. पण काय प्रेम असेल? सीता काय म्हणते? तन बिनु प्राण जिमी. तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे शरीर आहे पण प्राण नाही. काय करायचंय? सीतेला सांगितलं, तू राजाची राजकन्या आहेस, राजकुमारी आहेस, कशाला दगड गोट्यानी काट्या कुट्यानी येतीस? हिंस्र पशुपक्षी स्वापद असतात. सीतेने सांगितलं, सगळी संकट मान्य आहेत पण तुमचे पाय माझ्या जवळ असतील याच्यापेक्षा मला दुसरं काय नाही पाहिजे. काय सीतेचं सत्व असावं? काय कलियुगामध्ये पतन झालं माणसांचं? कशामुळे होतं? जेव्हा प्रयत्न करून एखादा विषय मिळालाही, तुम्हाला आशा धरलीन विषय मिळाला संसारातला,
तरी ते सुख टिकतं का? त्याचं उत्तर आहे नाही. का टिकत नाही? कारण थोडं वेदांतातलं कारण सांगतो. जेव्हा एखाद्या विषयाची आपल्याला प्राप्ती होते तेव्हा आपली बुद्धी तेवढ्यापुरती स्थिर होते. स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये चैतन्य आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. जो चैतन्य आत्मा आनंद स्वरूप आहे आणि त्या आत्म्याच्या आनंद स्वरूपाची अनुभूती बुद्धीद्वारा आपल्याला होते. कारण त्या विषयाच्या प्राप्तीने तात्कालिक बुद्धी स्थिर होते. पण स्थिर झालेली बुद्धी स्थिर टिकत नाही. त्याची दोन कारणं. एक म्हणजे प्राप्त विषयाचं आकर्षण राहत नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट भोगाची इच्छा निर्माण होते. म्हणून बुद्धी पुन्हा अस्थिर होते आणि अस्थिर झालेल्या बुद्धीमध्ये चैतन्य आत्म्याचं प्रतिबिंब डळमळीत होतं आणि पुन्हा आनंदाची अनुभूती न होता पुन्हा दुःखच होतं. आता थोडं साध्या भाषेत सांगतो. आता हे सगळं वेदांतातलं आहे बरं. एक माणूस तळ्याच्या काठावर उभा होता. त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात स्थिर दिसत होतं. पण एक जणांनी खडा टाकला. खडा टाकल्यावर तरंग उमटले आणि तरंग उमटले की आता प्रतिबिंब दिसत. तसंच आहे आपलं. तरंगा इव सागरे. प्राप्त झालेल्या भोगापेक्षा पुढचं काहीतरी मिळवावं ही अपेक्षा. आता सांगतो, एक जणाकडे 10,000 रुपये होते. तो गेला दुकानात मोबाईल घ्यायला गेल्यानंतर त्याने सांगितलं, ए दुकानदार, पुढे गेला आणखी पुढे जात. कुठंच तृप्ती नाही. सर्व सुखाची आशा आशा जन्म गेला. पुढे आशा वाढत राहते. बुद्धी स्थिर राहतच नाही. जे मिळाले त्याच्यात बुद्धी स्थिर राहत नाही, कधीच राहत नाही. त्याच्या पुढची अपेक्षा असते बरं का. ज्यांनी गावात घर बांधलं त्याला वाटतं एक तालुक्यावर असतं. ज्याचं तालुक्यावर आहे त्याला जिल्ह्यावर पाहिजे. ज्याला जिल्ह्यावर आहे त्याला राजधानीत पाहिजे. ज्याचं राजधानीत आहे त्याला अमेरिकेत पाहिजे. ज्याचं अमेरिकेत आहे त्याला चंद्राचे स्वप्न पडलेच. तिथली कधी प्लॉटिंग निघते काय माहिती. काय आहे, नाही तृप्ती होत. विषय सेविता कोण तृप्त झाला. बुद्धी कधी स्थिर राहत नाही. अनेक बुद्धीचे तरंग पालटती रंग. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. धरू जाता संगत व तो होय बाधक. मग जगायचं कसं? असंग वृत्तीने. न करी रे संग राही रे निश्चळ. अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट. विठ्ठल विठ्ठल. इतकंच मोहित व्हा संसारावर की कोणत्याही क्षणाला सगळं संपलं तरी दुःख होऊ नये. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही क्षणी तयारी पाहिजे. सगळं संपलं, धन गेलं, कीर्ती गेली, ऐश्वर्य गेलं, अगदी मरणही समोर उभं राहिलं तरीही आम्हाला कसलीच अडचण असू नये. इतकी डिटॅचमेंट पाहिजे. इतकं निर्मोही जीवन पाहिजे. न करी रे संग राही रे निश्चळ. लागू ने दे मळ ममतेचा. संसार वृक्षाचं छेदन कशानं करावं याचं उत्तर 15व्या अध्यायात एकच आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंगतेचं शस्त्र, दुसरं काहीच करता येत नाही इथं. विठ्ठल विठ्ठल.
सगळं बोलायला सोपं आहे बरं. हे सगळं बोलायला वाचावदे परे करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. काय आहे, बोलायला सगळं सोपं आहे, हे करणं मोठं अवघड आहे. आणि बुद्धीचे तरंग सारखे बदलतात. एक जणाने बाजारात एक सुंदर म्हैस बघितली. ए छोकरी आले फॅमिली हू म्हशीवाला काय काय झालं, सरपंच झालं. आणि त्यानं ठरवलं की आता म्हशीचं दूधही काढायचं नाही, म्हशीची पूजा करायची असं ठरवलं. आणि सरपंचकीचा गुलाल लिहून घरी आल्याबरोबर म्हैस मरून पडली. नाही कळलं तुम्हाला? अर्थ लक्षात घ्या. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे, हे वास्तविक जीवन आहे. तुम्ही सुख म्हणले की दुःख येणार. अखंड भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश नाना, प्रबल मोह पास विषयासी गोवी, पास विषयासी गोवी, प्रबल मोह पास विषयासी गोवी, प्रबल मोह पास विषयासी गोवी, अखंड भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश नाना, अखंड भोगवी क्लेश प्रबळ मोह पाश विषयासी गोवी, अखंड भोगवी द्वेष नाना. भयंकर पीडा सोसावी लागते, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला सुखाची अपेक्षा नाही तेव्हाच काहीतरी चांगलं घडून येतं जीवनामध्ये, लक्षात ठेवा. आणि बुद्धीची स्थिरता न साधल्यामुळं, आणखी उत्कृष्ट भोगाची इच्छा झाल्यामुळं, अस्थिर मनामुळं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषयाच्या आकर्षणामुळं जी आमची ही पतित दशा झाली. काय तैसा मी एक पतित, नुसता पतित नाही, परिमी त्रिवाचा पतित पतित पतित, तैसा त्रिवाचा आम्ही 3 वेळेस म्हणजे पतन झालेले आमचं. आम्ही ज्या स्वरूप स्थितीत असायला पाहिजे तिथं राहिलो नाही. आणि संतांची स्थिती वेगळी आहे. त्यांनी काय केलं, मनोराज्याच्या मागे गेले नाहीत. त्यांनी ओळखलं मनोमार्गे गेला तो देव खरा. मन कोणीकडे ओढून नेतं, म्हणून काय त्याच्या मागे जायचे का? मी नाही जाणार, आम्ही त्याच्या मागे. मनाच्या मागे जायचं नाही, अशा अपेक्षेमध्ये गुंतायचं नाही. आपलं स्वकर्म निश्चितपणानं, निस्सीम भावनेनं, निश्चयानं व्यवस्थितपणे सादर करायचं. पण आशेमध्ये न गुंता. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रेघावा, सुखाशी चढावा जयाचे असने. प्रपंचाचं मिथ्यात्व ज्यांनी जाणलं, हे सगळं खोट आहे, काहीच खरं नाही याच्यामध्ये. संपत्ती, संबंध, नातेगोते सगळं खोटं, नावापुरतं. सगळे संगती सोबती नावाचे. आपण एकटे जन्माला आलो आणि मरणार सुद्धा आहे एकले जायाचे. काही संबंध नाही, नावाला सगळे साथी सोबती संगतीदार आहेत, खरं याच्यातलं काहीच नाही. हा ज्यांचा दृढ निश्चय झाला आणि एक भगवंत सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची इच्छा नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही. एक भगवंत सोडून दुसरीकडे मन गुंतवायचंच नाही. या साधनेला ज्यांनी दृढतेने केलं आणि पूर्ण विशुद्ध अशा ज्ञान अवस्थेला पोचले, ब्रह्मस्वरूपाचा ज्यांना साक्षात्कार झाला, ज्यांना ब्रह्मस्वरूप कळालं, जे स्वस्वरूपाशी ऐक्य झाले, त्यांची स्थिती काय असते? साधू बोध झाला, साधू बोध झाला, साधू बोध झाला.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. कोणता बोध? साधुबोध. बोध म्हणजे ज्ञानावर आरूढ होणं. आणि हे कठीण आहे. काय? किती कठीण आहे? कठोपनिषदात मंत्र आहे, येषु सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते त्वदग्र्याया बुद्ध्याः सूक्ष्मयाः सूक्ष्मतत्व अदर्शिभिः. गूढोत्मान प्रकाशते. पंचमी विभक्तीचा प्रयोग तत्पुरुष समास. गूढ इव आत्मा. प्रथम पद प्रधान करा. गूढ म्हणजे रहस्यमय, परम रहस्यमय आहे. जाणायला गेलं की जाणणाराच तिथे विलयित होतो. जाणो जाता जाणता हरवे, स्वस्वरूपाशी पाहता पाहावे, आणि पाहतयाही थावे तो थावोची न लगे तयासी. विठ्ठल विठ्ठल. बरं, ह्या साधुबोधावर आरूढ होण्याची साधनाही कठीण आहे. ओंकाराच्या धनुष्यावर आत्मारूपी बाण जोडायचा आणि ब्रह्मस्वरूपाचं विंधान साधायचं, प्रमाद रहित होऊन आणि बाणाप्रमाणे तन्मयतेने. मुंडकोपनिषदातला मंत्र आहे का? प्रणवो धनुः शरोह्यात्मा ब्रह्म तल्लक्षम उच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. प्रणवो धनुष्यरो ह्या आत्मा. आत्मारूपी बाण जोडून ब्रह्मस्वरूपाचं विंधान साधायचं, प्रमाद रहित होऊन आणि तन्मयतापूर्वक. कसं तन्मय? बाणाप्रमाणे. बाणाने विंधान साधून सोडला बाण की जिथे नेम धरला तिथे लागतो. जाताना बाण म्हणत नाही दोन पाहुणे चहा घेऊन येतो, असं नाही. बाण येतो, सोडला की तिथेच जातो. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. ही तन्मयता पाहिजे, तेव्हा साधुबोधापर्यंत पोहोचता येते. आणि नुरोनिया ठेला म्हणजे काय? तर तेज प्रगट झालं. जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश आहे. गीतेमध्ये श्लोक आहे, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधाः. ज्ञानाच्या अग्नीत कर्म जाळून भस्म करायचे आणि तेव्हा ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो. बरं का? आणि प्रकाश झाला की वाट बरोबर दिसते. जोपर्यंत प्रकाश नाही तोपर्यंत वाट कळत नाही. बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचनी बुटली पहाड, पुढे भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दावेला चुकट, मार्ग दावेला चुकट. हरि राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट. ज्ञान प्रकाश आहे, गुरुचं वाक्य प्रकाश आहे, पहाट फुटते. काय? आजपर्यंत तुम्ही माझ्या भरपूर ॲड्स बघितल्यात आणि कंटाळले असाल की किती वेळा माणूस आमच्या ॲड्सवरती येतो. आमच्या प्रकाश आहे, गुरुचं वाक्य प्रकाश आहे, पहाट फुटते. काय? आणि मग मार्ग व्यवस्थित कळतो. तिने मार्ग दाविला चोखट गा. रस्ता कळतो आणि त्या मार्गाने गेलं की मग उद्धार निश्चित आहे. नुरोनिया ठेला म्हणजे तेज प्राप्त झालं. आणि पुढे ठाईच मुराला अनुभव. अनुभवाबद्दल 18व्या अध्यायात ओवी ज्ञानेश्वरीत, संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे, अनुभूती हे अनुभवे अनुभवा जया. एकाच ओवीत 3दा अनुभव शब्द आहे. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. इथं तरत्तम प्रत्यय करून सूक्ष्म सांगितला अनुभव. अनुभूती ही म्हणजे सूक्ष्म, अनुभवे सूक्ष्मतर आणि अनुभवा म्हणजे सूक्ष्मतम, सगळ्यात सूक्ष्म.
अनुभूतीला प्राप्त झालो आणि परमार्थ अनुभवाची गोष्ट आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा साखर गोड ऐकून का खाऊन. बोला ना, महत्व कशाला आहे. अनुभवे गोडी वेल कळ, अनुभवे गोडी वेल तुका म्हणे यासी नाही चालत तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. व्यवहारात सुद्धा अनुभवाला महत्व आहे. परमार्थात का असणार नाही. ठाईचं मोराला व्यवहारात सुद्धा महत्व आहे. एका पोरीचं लग्न झालं आणि ती गेली नांदायला. आता आजकालच्या पोरी म्हणजे काय बघायचंच काम नाही. त्यांचं नांदणं म्हणजे सुद्धा काय उपकारच येतात आमच्यावर. काय सांगावं, त्या सासऱ्यावर उपकार, सासूवर उपकार, नवऱ्यावर तर महा उपकार. महामाया महालक्ष्मी काय सांगावं आता. कशा नांदतात आणि काय करतात त्यांची त्यांना माहिती. तिला स्वयंपाकच येत नव्हता, थोडाही येत नव्हता, काय मॅगी पण येत नव्हती. काय गेली नांदायला नवऱ्याच्या घरी. नवऱ्याला तर काय माहिती, त्याला तर काहीच माहित नव्हतं, ओळखच नव्हती. लग्न झालं, बायकोला घेऊन आल्यानंतर 4-5 माणसं आले त्याच्या घरी पाहुणे. आणि त्यांनी हॉलमधून उठून गेला आणि म्हणला, होय ग माणसं आलेत, जेवायला कर पटकीने. ती म्हणली खरं. ते म्हणलं हा, बाहेरून मागवा ना. ते म्हणलं आमच्या घरात मागवित नाहीत तसलं काय, घरीच स्वयंपाक करावं लागते. ते म्हणले मला येतच नाही. ते म्हणलं कसंही करायचं मला माहित नाही. म्हणलं करावंच लागते स्वयंपाक. गेलो हॉलमध्ये. हिनं विचार केला, म्हणली मला तर काहीच येत नाही, कसं करू. तिची एक मैत्रीण होती, तिला केला फोन. म्हणली अगं मला ना स्वयंपाक येत नाही आणि मी खूप सर्च केलं. म्हणली हाऊ टू. सध्या सगळ्यात फेमस गोष्ट आहे हाऊ टू मेक फलानं ढुंकानं. पण काही कळ नाही म्हणली ह्याच्यात. ती मैत्रीण म्हणली मला माहित होतं तू लय ढ आहेस. म्हणली तू गेलीस नांदायला की हेच भानगडी होणार आहेत मला माहित होतं. म्हणली म्हणून मी तुला एक पुस्तक गिफ्ट केले. गिफ्ट खोल म्हणली. तिनं ते गिफ्ट काढलं तर खरंच पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव होतं स्वयंपाक कसा करावा. काय काय नाव होतं. ती म्हणली पान नंबर 21 काढ आणि त्याच्यावर वाच काय लिहिले तसं तसं कर. ती म्हणली ओके. तिनं फोन कट केला आणि 21 पान नंबर काढलं. त्याच्यावर लिहिलं होतं आधी गॅस पेटवावा. तिनं पेटविला. नंतर लिहिलं होतं नंतर तव्याला तेल लावावे. तिनं बरोबर खालून लावलं. पुढं काय झालं मला विचारू नका. विठ्ठला विठ्ठला व्यवहारात सुद्धा अनुभव असला तर ठीक आहे. काहीच अनुभव नसतं काय करणार आहे. एक पेशंट गेला डॉक्टरकडे बरं का. आणि त्याने ऑपरेशन होतं. सर्जन होता. सर्जन ऑपरेशन करणार डॉक्टर. ह्याला BP वाढलेला. हे माणूस काय म्हणते डॉक्टर साहेब मला लय भीती वाटायला हो, मला लय त्रास व्हायला हो. ते म्हणलं काय झालं एवढं काय भ्यायला. ते म्हणला जन्मात माझं साधं बी ऑपरेशन झालं नाही. म्हणलं कुठं चीर सुद्धा पडली नाही अंगाला ना आता तुम्ही माझं पोट फाडून ऑपरेशन करायला. मला लयच भीव वाटायला हो. म्हणला डॉक्टर म्हणले काय घाबरू नका, तुमचं जन्मात पहिलं ऑपरेशन आहे ना. मी सुद्धा डॉक्टर झाल्यापासून पहिल्यांदाच ऑपरेशन करायचं. काय घाबरू नका. ऐकल्याबरोबर अटॅक आला. जाऊ द्या विनोद सोडून द्या. ह्याच्यात काय फार तथ्य नाही. मला सांगायचंय काय तुम्हाला थोडं फ्रेश केलं. 11:15 झोप येते माणसाला म्हणून आपलं जरा फ्रेश केलं. काय आहे नीट ऐका. अनुभव नसला ना की आयुष्यात काही उपयोग नाही. जर व्यवहारात अनुभव लागतो चुकून का होईना शिकावं लागतं. काय अनुभव म्हणजे तरी काय चुकून शिकणे दुसरं काय अनुभव म्हणजे. पण हा झाला व्यवहारी अनुभव. परमार्थिक अनुभव वेगळा आहे. परमार्थामध्ये जे बुद्धीच्या पलीकडे परब्रह्म तत्व आहे, परात्पर निर्गुण तत्व आहे, त्या स्वरूपाचा साक्षात्कार होणं त्याचं नाव आहे अनुभव. आणि ते उर्मीद्वारा प्रगट करायचं नाही, तो मुरला पाहिजे. ठाईचं मुराला. हे मुरणं महत्वाचं आहे. नाही तर काय आहे आजकाल एक माणूस म्हणला असं कॉलर टाईट करून म्हणला महाराज मी माळकरी झालो.
म्हणलं वा वा चांगली गोष्ट आहे. किती दिवस झाले माळ घालून? 3रा दिवस आहे म्हणलं आज. हे शाबास. अरे जरा टिकव, 10-5 वर्ष होऊ दे, पुन्हा बघू. काय एवढी घाई आहे? प्राप्त काळ घडी अशी घाई. एक जण म्हणलं आज माळ घातली उद्या कीर्तनात चालच म्हणतो. अरे ह्यानी एवढं तप केलं ते उगाच आहे का? असं थोडी आहे. एवढं जमतं का असं? एवढी नाही ना चालत. अनुभव. लोणचं आहे ना, लोणचं हे खार म्हणता का लोणचं म्हणता तुम्ही? काही म्हणा, काय दोन्ही एकच आहे. लोणचं समजा त्याच्यामध्ये काय असतं ते मेथी दाणा असतो, पुन्हा त्या मोहऱ्या असतात, मीठ असतं, हळद असते, मला वाटतं अद्रक वगैरे असते का नाही मला माहित नाही, पण काहीतरी असतं. हे जे तुम्ही घालता की नाही लोणचं, घालता ना? उगा हो म्हणून नका, घालीतच नाहीत, रेडीमेड आणून खायले लोक. काय लोणचं समजा आज लोणचं आपण घातलं म्हणजे आज तयार केलं सकाळी, संध्याकाळी ते खायला काढलं, चव लागते का? बोला ना. दुसऱ्या दिवशी सकाळी लागते का? नाही. 15 दिवसांनी जर ते काढलं मग चव लागते की नाही? बोला. का बरं? कारण ते मुरलं पाहिजे. ठाईचं मुराला परमार्थ मुरला पाहिजे. मुरलेला परमार्थ वेगळा असतो बरं का. कसा परमार्थ वेगळा असतो? मुरलेला. आणि उग पोपट पंचीचा परमार्थ वेगळा आहे. थोडं फार काहीतरी. एक जण ज्ञानेश्वरी वाचली ह्याकडेच त्याकडलं, म्हणलं महाराज मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, मी काय साधा माणूस आहे. म्हणलं किती केलेस? म्हणलं एकच केलं. अरे वेडा आहेस का? 1,500 पारायण केलेले माणसं आहेत आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल. नवीन एखादा बघा तुम्ही गायक होऊ द्या, त्याला फार उर्मी असते. त्याला वाटतं कुठेही मला गायला मिळालं पाहिजे, मला गायला मिळालं पाहिजे. माईक दिसल्यावर तर असं काय हरखूनच जातो, बस बघायचंच काम नाही. बघा तुम्ही, उर्मी असते. एखादा नवीन पोरगा पाखवा शिकायला बरं का, नवीन, तुम्हाला म्हणत नाही हो तुम्ही फार छान आहेत, खूप सुंदर वाजतात, तुमच्या हाताखाल्लं समजा नवीन पोरग, एकच बोल झाला, धागेनाता आगे घेता आणि घे घेता, दुसरं काहीच येत नाही. पण त्याला फार गडबड असते. ते म्हणते गुरुजी मला वाजू द्या. काय ते उर्मी आहे, उर्मी. त्याला काय म्हणायचं? ऊ बरं, उर्मी. नीट शब्द ऐकत चला. उर्मी असते. कुठेतरी दाखवायचंय, कुठेतरी दाखवायचंय, कुठेतरी दाखवायचंय. एक सांगू तुम्हाला, जी खरी पतिव्रता असते तिला पातिव्रत्य दाखवायची काय गरज आहे? विठ्ठल विठ्ठल. कोणत्या आईने स्वतःच्या मुलाला कधी म्हणायची गरज आहे का माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे? बोला ना. कधी म्हणते का आई? पण त्या आईची प्रत्येक क्रिया, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, तिच्या मनातला प्रत्येक संकल्प हा त्या लेकराच्या कल्याणासाठी असतो. हेच तिचं प्रेम असतं. कल्याणाची आस असावी हे, कल्याणाची असावी हे, कल्याणाची आस असावी हे. त्याचे न पाहे गुणदोष, कल्याणाची आशा असावी हे. कल्याण इच्छा करते, हेच त्या मायबापाचं प्रेम आलं. त्यांनी म्हणायची काय गरज आहे? आणि म्हणून दाखवल्याने असतं का? मला सांगा. काही गोष्टी वाचाळपणाने माणसं बोलतात, अहो मी तुमचा फार फॅन आहे, मला तुमची फार आवड आहे, तुमच्याबद्दल मला खूप भारी विचार येतात वगैरे वगैरे. त्याला म्हणलं जरा पाणी आणता का? ते म्हणलं हाताने घेता का? तुमची क्रिया, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची प्रत्येक गोष्ट जे सत्य आहे ते व्यक्त करतच असते. ते तोंडाने बोलायची गरजच नाही. काय विठ्ठल विठ्ठल. काळजी करू नका, माईक फिटिंग केले म्हणजे लवकर सोडणार आहे, असाच त्याचा अर्थ आहे. ठाईचं मुराला अनुभव पाहिजे. परमार्थिक अनुभव मुरतो काय. म्हणून परमार्थात जितका जुना माणूस असेल तितकं त्याचं महत्व आहे. नवीन कीर्तनकार असू द्या, काय
पोरग स्वर्ग असेल म्हणजे बघू जाऊ द्या काय, पण त्यांना कळावं खूप अनुभवी महाराज आहेत, खूप जुने महाराज आहेत. न ऐकणारा सुद्धा म्हणतो एकदा ऐकू, एवढे दिवस चाललेत म्हणजे काहीतरी. Move through a blue universe, not lost, just wide open. Thoughts orbit. असं ठाई समोर आला अनुभव आणि 3 क्षेत्रामध्ये माणूस रिटायर होत नाही. डॉक्टर, वकील आणि महाराज कधीच रिटायर होत नाहीत. जेवढे जुने होतील तेवढं महत्व वाढतं, कमी होत नाही. विठ्ठल विठ्ठल ठाईच मुराला अनुभव. आणि हा भगवंताचा अनुभव ज्यांना प्राप्त झाला त्यांची कामना वासना उरत नाही, त्याच्यामुळे जन्म मरणाचा फेराही उरत नाही. कापूर पेटवला आणि प्रकाश झाला एवढीच अवस्था आहे. कापुराच्या वाते वेळ संपल्या क्षमा करा, उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. आणि त्याच महात्म्यांना मोक्ष त्यांच्या हाती आला, मोक्ष रेखे आला भाग्ये. आणि कशामुळे घडलं तर साधूचा अंकिला हरिभक्त. संत महात्म्यांच्या संगतीमुळे हे जीवन धन्य होत असतं. साधूचा अंकिला नाटामध्ये एक अभंग आहे, तुकोबराय म्हणतात, मज ते हसतील संत. आम्हाला लोकांची चिंता नाही, लोक काय म्हणतील काय नाही. आणि लोकांची चिंता केल्यावर परमार्थ करू शकत नाही. तुम्हाला सांगतो, एक माणूस म्हणला, महाराज मला अशी माळ घाला, इतकी बारीक घाला, कोणाला दिसू नये इतकी बारीक घाला. मी म्हटलं घालूच नको. का काय एवढं असतो. नाही हो, लोक नाव ठेवतात, बघा माळ आहे ह्याच्या गळ्यात. लोकांचा विचार केल्यावर तुम्ही काहीच नाही करू शकणार. लोक तैसा ओक. किती ज्याचं त्याचं आहे, कुणाच्या तोंडाला हात लावणार आहेत मला सांगा. मग काय आहे, महाराज म्हणले मला लोकांशी घेणं देणं नाही. मी माझ्या परमार्थामध्ये योग्य मार्गाने चाललोय का नाही ह्याचं उत्तर मला एका ठिकाणी मिळणार. सरळ कल्पना करा फक्त, आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करतोय, संसार करतोय, जे करतोय ते करतोय. पण ते करत असताना अचानक आपल्या समोर ज्ञानोबराय आले. आपला परमार्थ बघून ज्ञानोबरायांना हसू येईल का आनंद वाटेल, इतका विचार करा. कारण सर्टिफिकेट लोकांचं नको, संतांचं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या परमार्थामध्ये शुकाचार्य समोर येऊन उभा राहिले, तुकोबराय समोर येऊन उभे राहिले आणि ते जर म्हणाले वाह चांगलं चाललंय तुझं, चलू दे असंच, समजा जीवन धन्य झालं. आणि जर आपला परमार्थ बघून त्यांना हसू आलं, काय वेडाय रे, असं कसं वागायला, इतकं म्हटले संपलं ना हो. म्हणून उद्वेगले चित्त. तुकोबराय म्हटले म्हणून चित्तात उद्वेग आहे. आम्हाला दुसऱ्याचं अंकित व्हायचंच नाही. धनवानाचं अंकित झालं तर धन मिळेल, पण धनाचा उन्मत्तपणा आल्याशिवाय राहणार नाही. राजाचा अंकित झालं तर सत्ता मिळेल, पण सत्तेमुळे माणूस उन्मत्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण संताचा अंकित झाला तर भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. साधूचा अंकिला हरिभक्त. आणि हे जीवनामध्ये मिळवा, बाकीचं काही मिळवायची गरज नाही. आणि परमार्थामध्ये काही गोष्टीची गोडी राहावी लागते. नाम घेता घेता गोडी वाढते. अगोदर विठ्ठल विठ्ठल मला एवढं काय नाही, पहिल्यांदा हरिपाठ वाचा, कळणारही नाही काय ते काय आहे वाटतं, पण वाचत राहा त्याची गोडी लागते. इतकी गोडी लागते, रोज हरिपाठ म्हणत राहा. एखाद्या दिवशी नाही म्हणला तर करमत नाही, जेवायला बसलं तरी जेव वाटत नाही. का, अरे माझा हरिपाठ राहिला हो, काय बिगर हरिपाठाचं मला नाही जेव वाटत. इतकी त्याची गोडी लागते, पण लागत लागते बरं, एकदम लागत नाही. काय आहे, परमार्थ वरवर नारळासारखं कठीण आहे, आत कोमल आहे. संसार वरून वरून सगळा कोमल आहे, जरा मध्ये उतरा मग कळतं काय असते हिसका. विठ्ठल विठ्ठल. आणि रेषा मोक्षाची आली, हे परमार्थिकाचं भाग्य. मोक्ष रेखे आला ते त्याचं भाग्य आहे. भाग्य वेनाटलं. माणसं म्हणत महाराज आमचा हात बघा की. म्हणलं का, काय लागले का हाताला? नाही बघा ना. तरी म्हणलं काय झालं, रेष बघा की एखादी. म्हणजे काय त्या रेषेचं काय सांगू तुम्हाला, नाही म्हणजे नेमकं काही मिळेल का, काय पाहिजे तुम्हाला, नाही म्हणजे बिगर प्रयत्न करता, बिगर त्रास घेता मिळेल का काही, बघा ना काय आहे का, काही होतंय का काय आमचं काही, बघा ना. पण कुणीतरी विचारतं का, कैमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मोक्ष मिळेल का, मोक्षाची रेष आहे का,
धनाची रेषा बघा म्हणतात, आयुष्याची रेषा बघा म्हणतात, पोरांची रेषा, पोरींची रेषा, नवऱ्याची रेषा, बायकोची रेषा, फलाण्या रेषा, बिस्तान्या रेषा, पण मोक्षाची रेष विचारा, त्याच्यात कल्याण आहे. बाकीच्या रेषा इथंच जळणार आहेत, जळाल्यानंतरही उरते ती मोक्षाची रेष आहे. विठ्ठल विठ्ठल आवीट गोडी परमार्थाची, संतांची, आणि संतांच्या सानिध्यात आल्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण नाही. विठोबार कुमाई, 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 विठोबार संगतीने जीवन घडतं. तुम्ही ज्याच्या संगतीत आहात त्याचा प्रभाव तुमच्यावर होतो. म्हणून जीवनात संगत आणि पंगत जपून करा, बारकाईने लक्ष देऊन करा. म्हणून जीवनात संगत आणि पंगत जपून करा, बारकाईने लक्ष देऊन करा. असंगाचा संग घडला की नुकसान व्हायला वेळ लागत नाही. म्हणून सावध राहा. ज्यांची पुण्यतिथी आहे ते भगवान बाबा आहेत. 1 मिनिट सगळेजण त्यांचं स्मरण करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा.